प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. तिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं काम तुमचं सुद्धा सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगलं अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. या व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील. कोणतीही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्ण देवीसाठी सुद्धा करू शकता. म्हणजेच काय, आपल्याच देवघरात स्त्रीदेवता असतात, तर त्या प्रत्येक स्त्रीदेवीसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता. त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची की नाही नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः 6 महिने सेवा करून बघा. त्याचं तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. मी तुम्हाला हे सगळं का सांगते, तरी याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा उपयोग होतो का नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का. तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते, जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात. आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्याची सेवा पूजा करतो, पण नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच कमेंट्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करो. तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगते. पौर्णिमेच्या दिवशी 1 चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता. ते घ्या. शुद्ध कुंकू वापरायचा उद्देश हाच की या कुंकवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावा. आता इथे आपल्याला कुंकू मार्जन करायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडासा म्हणजे 1 वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून त्याच्यामध्ये टाका आणि पेस्ट बनवा. जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचे पाणी तयार करून ठेवलेलं आहे, तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किती, पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. त्यानंतर तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, ते आपल्याला प्रसन्न व्हावी, तिचा आपल्याला आशीर्वाद व्हावा असं वाटत असेल तर एवढा आपल्याला त्याग करावाच लागेल. तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायचा हवा आणि लवकर उठायचं, कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते, म्हणजे तिचे फळ आपल्याला अवश्य मिळतं. आणि आपली जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असते तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण नक्कीच. आणि तुम्ही कोणतीही सेवा तर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणारच.
तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच. मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे, तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व देवींचा देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, जे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा ताक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ताका मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्रावर करायचा आहे. जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं. स्नान घालताना असताना एक अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री भीम श्री महालक्ष्मी नमः किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रमोचोदया मठ स्वाहा असा 108 वेळा हा मंत्र म्हणायचा किंवा कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं. तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान करायचं आहे. याचं कारण एकच, तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीची पहाटे 3-3:30चे रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळी देवीचे स्नान घातलेली असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात. देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आपण भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसली, दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की स्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता, तरी या सर्वांसाठी म्हणजे या सर्व देवीचांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो.